सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. अगर बघा, सक्ताः स खाली आघात, कर्मण्य क खाली आघात, म खाली आघात, विद्वांसो वि खाली आघात, विद्वांसो यथा कुर्वन्ति कु खाली आघात, व खाली आघात, कुर्वन्ति भारत कुर्याद विद्वांस कु खाली आघात, कुर्याद विद्वांस द्वि खाली आघात, विद्वांस तथा सक्तश स खाली आघात, क खाली आघात, सक्तश्चिकीर्षुर शु खाली आघात, चिकीर्षुर लोक संग्रहम स खाली आघात. पुन्हा एकदा बघा, सक्ताः स खाली आघात, कर्मण्य क खाली आघात, म खाली आघात, विद्वांसो वि खाली आघात, कुर्वन्ति कु खाली आघात, व खाली आघात, कुर्यात कु खाली आघात, विद्वांस द्वि खाली आघात, सक्त स खाली आघात, त खाली आघात, चिकीर्षुर शु खाली आघात, लोक संग्रहम स खाली आघात. न बुद्धि भेदै जनये दज्ञानां कर्म संगिनां जोषयेत् सर्व कर्माणि विद्वान्युक्त समाचरन्. न बुद्धि बु खाली आघात, भेदै अनुस्वराचा य च य मधला य, जनये दज्ञानां द खाली आघात, अनुस्वराचा ङ, कर्म संगिनां क खाली आघात, स खाली आघात, जोषयेत सर्व स खाली आघात, कर्माणि क खाली आघात, विद्वान्युक्त वि खाली आघात, न्यू खाली आघात, न्युक्त विसर्गाचा स, समाचरण. न बुद्धी बु खाली आघात, भेदै अनुस्वराचा य, जनये तज्ञानां द खाली आघात, अनुस्वराचा ङ, कर्म क खाली आघात, संगीनाम स खाली आघात, जोषयेत सर्व स खाली आघात, कर्माणि क खाली आघात, विद्वान्युक्त वि खाली आघात, न्यू खाली आघात, विसर्गाचा स, समाचरण. सक्ताः कर्मण्य विद्वांसो, सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, यथा कुर्वन्ति भारत. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विद्वांस्तथा सक्तश्, कुर्याद्विद्वांस्तथा सक्तश् चिकीर्षुर्लोकसंग्रहम्, चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. कुर्याद्विद्वांस्तथा सक्तश् चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. न बुद्धिभेदै जनये, स्वल्प विराम, न बुद्धिभेदै जनये दज्ञानां कर्मसंगिनां, दज्ञानां कर्मसंगिनां. न बुद्धिभेदै जनये दज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि, जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्, विद्वान्युक्तः समाचरन्. जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्. न बुद्धिभेदै जनये दज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्. येताई बघा, गुंतूनी करीती अज्ञात्याने मोकळेपणे करावे कर्म तैसेची इच्छुनी लोकसंग्रह. नेणत्या कर्मनिष्ठांचा बुद्धिभेद करू नये गोडी कर्मात लावावी समत्वे आचरूनिती. हे भारत, कर्मणि सक्ताः अविद्वांसः यथा कुर्वन्ति तथा असक्ताः लोकसंग्रहं चिकीर्षुः विद्वान कुर्यात्. म्हणजे हे अर्जुना, कर्मणि सक्ताः म्हणजे कर्मामध्ये
आसक्त असलेले अविद्वांस म्हणजे अज्ञानी लोक यथा कुर्वन्ति ज्याप्रमाणे कर्म करतात, तथा त्याप्रमाणे असक्त लोकसंग्रह त्याप्रमाणे अनासक्त होऊन म्हणजे लोकसंग्रहम चिकीर्षु लोककल्याणाची इच्छा करणाऱ्या आत्मज्ञानी पुरुषाने विद्वान कुर्यात म्हणजे आत्मज्ञानी पुरुषाने कर्म करावे. म्हणजे काय सांगितलं? कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक कर्म करतात तसंच करायचं, तितक्याच प्रेमाने तितक्याच ओढीने, फक्त अनासक्त होऊन. ही गोष्ट सांगितली. लोककल्याणाची इच्छा आहे तुम्हाला, पण कर्म कसं करा? तर ते जे अज्ञानी लोक आहेत ना, जे अतिशय कर्मामध्ये अतिशय प्रेमाने करतात, पण त्यांना त्यात काहीतरी हवं आहे, काहीतरी हवंय म्हणून ते कर्म केलं जातं. मग तुम्ही तसंच कर्म केलं पाहिजे कुणी ज्ञानी माणसाने, पण ते कसं? अनासक्तीने करायचं. लोक कल्याणाची इच्छा करणाऱ्यांनी असं कर्म करायचं, पण आसक्त असलेल्या माणसासारखं. फक्त दोघांचा भाव वेगळा आहे. एक कर्मामध्ये अति आसक्त आहे आणि हा अनासक्त आहे. कर्म तसंच करायचं भगवंत म्हणतात. पुढे असं म्हणतात, युक्ता विद्वान कर्मसंगिनाम अज्ञानाम बुद्धिभेदै न जनयेत सर्व कर्माणि समाचरण जोषयेत. म्हणजे आत्मस्वरूपामध्ये युक्त, युक्त म्हणजे कसा? की जो आत्मस्वरूपात स्थिर आहे तो युक्त. आत्मस्वरूपात स्थिर असलेल्या विद्वान म्हणजे ज्ञानी पुरुषाने कर्मसंगिनाम म्हणजे कर्मामध्ये आसक्त असलेल्या अज्ञानाम बुद्धिभेद न जनयेत अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये, बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करू नये. सर्व कर्माणी समाचरण जोषये सर्व कर्म योग्य रीतीने त्या लोकांकडून करवावीत, त्यांच्याकडून कर्म करूनच घ्यावी असं म्हटलंय. कसं? त्यांच्यामध्ये बुद्धिभेद निर्माण न करता, बुद्धीमध्ये भ्रम निर्माण न करता. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये भगवंत असं म्हणतात, दोन शब्द वापरले, सक्ता आणि अविद्वांस. आता सक्त असा मी मगाशी म्हटलं ना की सक्त अशा प्रकारचा जो आहे की आसक्त, कशामध्ये आसक्त आहे? कर्मामध्ये आसक्त. मग त्यांची कर्म काय? आणि अविद्वांस म्हणजे अज्ञान, विद्वान म्हणजे ज्ञान. तर अशा माणसांसाठी दोन होते की जे अज्ञानी आहे, जे कर्मामध्ये आसक्त आहेत, त्यांच्यासाठी ही दोन विशेषण किंवा दोन पद वापरली, सक्ता आणि अविद्वांस. मग ते जसे आपल्या कर्मामध्ये आसक्त आहेत कारण फळाची अपेक्षा आहे, भोगामध्ये आहेत, भोगामध्ये आसक्त आहेत म्हणून ते जे कर्म करतात. म्हणजे आता त्यांना आपण अज्ञानी हा शब्द एक अजून वापरलाय. मग अज्ञानी म्हटल्यानंतर काय? न शिकलेले असा अर्थ होत नाही. गीता जेव्हा अज्ञानी हा शब्द वापरते ना, मग त्याच्यामध्ये डॉक्टर येतात, इंजिनियर येतात, शास्त्रज्ञ येतात, सगळे येतात. मग ज्ञानी कोण? तर ज्ञानी गीतेच्या दृष्टीने ज्ञानी हा जो आत्मज्ञानी आहे, जो आत्मरती आहे किंवा आत्मतृप्त आहे, त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे. जे भोगामध्ये रमतात ते सगळे अज्ञानी, भले तुमचं शिक्षण काही का असेल. हे महत्वाचं आहे की असा जो आत्मरती आहे, आत्मज्ञानी आहे, तो केवळ ज्ञानी, बाकी सगळे अज्ञानी. थोडक्यामध्ये काय आहे की सकाम कर्म जे करतात ते सगळे अज्ञानी आणि निष्काम कर्म करणारे ज्ञानी आहे. कारण अज्ञानी मनुष्य स्वतःसाठी कर्म करतो, कर्म उत्तमच करतो, कारण तो कसं करतो? अत्यंत सावधतेने, तत्परतेने करतो. त्याला आळस माहिती नाही, कुठल्याही प्रकारच्या चुका करत नाही, यथासांग कर्म करतो, कारण त्याच्या मागे अभिलाषा आहे. कर्म करण्याच्या मागचा उद्देश काय आहे? मला फलप्राप्ती हवी आहे, उत्तम फळ मिळालं पाहिजे. मग उत्तम फळ मिळायचं असेल तर उत्तम कर्म करायला पाहिजे, म्हणून तो त्या पद्धतीने कर्म करतो. त्याची अशी समजूत असते की मी खूप कष्ट केले ना की मला खूप छान फळ मिळेल, मला म्हणून तो काय करतो? कुठल्याही प्रकारची उणीव राहू नये याच्यासाठी धडपडत असतो. कारण मला त्याला हवं असलेलं फळ, त्याची नजर कुठे आहे? मिळणाऱ्या फळावर आहे. मग आता भगवंत इथे सांगतात की अशा प्रकारे तो कर्म उत्तमच, त्याची जी कृती आहे ना ती उत्तमच आहे. कर्म हे असंच केलं पाहिजे, फक्त त्याच्यामध्ये काय आहे? आसक्ती आहे, ती टाकून तो अनासक्तपणे कर्म असंच करायचं आहे. म्हणजे देखे फळाची आशा, आचरे कामुकू जैसा, कर्मी भरू होवावा तैसा निराशाही.
ज्ञानेश्वर असं म्हणतात की दोघं जण कर्मातच आहे, ज्ञानी आणि अज्ञानी दोघं कर्मातच रत. पण कसं, अज्ञानी स्वतःला करता समजतो, माझं मी करतो, आणि त्या कर्मातून त्याला सुखाची अपेक्षा आहे. आणि म्हणून काय अपेक्षा आहे, सगळंच आपण म्हणतो ते, पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे, मुलं पाहिजे, किंवा प्रसिद्धी पाहिजे, हे सगळ्या अपेक्षा आहेत. म्हणून तो कर्म कशी करतो, की अशा प्रकारे कर्मात रत होऊन कर्म करतो, आणि मी करतो हा भाव त्याच्यामध्ये आहे. मग ज्ञानी मात्र कसं कर्म करतो, प्रत्येक कर्म हे भगवंतासाठी आहे, तो स्वतःला कर्माचा करता मानत नाही. ज्ञानी आणि अज्ञानी मधला हा फरक आहे. ज्ञानी अज्ञानी माणूस हा सतत कुणासाठी करतो, कुटुंबासाठी. आपलं कुटुंब सुखी व्हायला पाहिजे, आपली माणसं सुखी व्हायला पाहिजेत, याच्यासाठी तो झटतो. आणि पुन्हा हे कसं आहे, हे सुख मिळणारं कायम टिकलं पाहिजे, सतत. मग त्याच्यासाठी काय करायचं, मग त्याच्यासाठी मग जप, उपासना, तीर्थाटन कशासाठी आहे, ह्याच्यासाठीच आहे ना, की आता मिळालं हे कायम टिकू दे रे बाबा. हे जे मागणं आहे ना, तर त्याच्यासाठी आहे. ही भक्ती सुद्धा त्याच्या मागचा भाव. ज्ञानी आणि अज्ञानीचा फरक हा आहे, अज्ञानी करतो सगळं, पण त्याचा भाव आहे. आणि ज्ञानी कसा आहे, आत्मसंतुष्ट, त्याला कशाचीही गरज नाही, पण तो लोकसंग्रहासाठी करतो, लोकांसाठी. म्हणजे बुडते हे जन देखवे ना डोळा, हा भाव त्याच्या ठिकाणी, की अशा प्रकारे. आणि लोकांसमोर आपला आदर्श राहायला पाहिजे, कारण जे जे आपण असे ठावे ते ते इतरांचे सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हा भाव आहे, हा उद्देश आहे, आणि त्यामुळे तो कर्म करत असतो. आता ज्ञानेश्वर सुद्धा तेच सांगतात, शब्द वेगळे आहेत ज्ञानेश्वरांचे, की ज्ञानी माणसाने कर्म कसं करायला पाहिजे. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. म्हणजे आतापर्यंत जो मार्ग किंवा जी परंपरा चालली आहे ना, तसंच त्या आधाराने चालावं. सगळं नीती नियम, धर्माचरण, उपासना सगळं करावं, आपलं वर्तन तसंच असलं पाहिजे. म्हणजे काय होईल, तर विश्व हे मोहरे लावावे. मगाशी आपण उल्लेख काय केला, अनुकरण करतायत लोक, त्यामुळे त्याचप्रमाणे चालावं. लोकमान्य टिळकांचं उदाहरण त्याच्यासाठीच दिलं ना, की अशा प्रकारे नीतीचं आचरण, आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांना दिशा मिळाली पाहिजे, असंच त्याचं वर्तन असलं पाहिजे, बोलणं असलं पाहिजे, वागणं असलं पाहिजे. आणि हे सगळं करताना मी श्रेष्ठ आहे हा भाव विसरला गेला पाहिजे. मी काय, या आता मी तुम्हाला सांगतो, हा भाव नसला पाहिजे. तिथे हे लोकांना भासूनच देवायचं नाही, मी तुमच्यातलाच एक आहे, हा भाव तिथे असला पाहिजे. न बुद्धी भेदय जनये न ज्ञानान कर्म संज्ञा. लोकांचा बुद्धिभेद करू नका, ती विशेष जबाबदारी या श्रेष्ठ पूजांवर आहे. आता बघा, जेव्हा समाजामध्ये अशा प्रकारचे लोक असतात, की त्यांचा सगळ्या गोष्टींवर विश्वास असतो, की काय काय करत असतात, काय मिळण्यासाठीच, म्हणजे वेगवेगळ्या. मग त्यांना असं सांगितलं, तुम्ही जे सगळं करताय ना, काय त्या तीर्थयात्रा करताय आणि या देवाला जा त्या देवाला जा असं सांगितलं, त्यात काही अर्थ नाही, वेडेपण आहे. घरात देव आहे, त्याचा नमस्कार केला तरी पुरतो, असं जर त्यांना सांगायला गेलं, आणि हे जर एखाद्या ज्याला लोक आदर्श मानतायत त्यांनी सांगितलं, तर काय होईल, त्यांच्या मनामध्ये बुद्धिभेद निर्माण होईल. म्हणजेच काय, अरेच्छा, आतापर्यंत आम्ही हे जे करत होतो ते चुकीचं करतोय की काय, ही शंका निर्माण होईल. आणि मग जे आतापर्यंत आचरण केलं ना, ते सुद्धा करावं की नाही. आतापर्यंत मी अगदी मनापासून रोज बसते, नामस्मरण करते, जपजाप्य करते, अगदी प्रत्येक सगळ्यांच्या बरोबर या यात्रेला जा त्या यात्रेला करते, कारण माझ्या मनामध्ये भाव आहे. आता माझ्यामध्ये शंका निर्माण झाली, का, कारण काहीतरी त्यांनी सांगितलं त्या विद्वानांनी लेक्चर सांगताना, की हे असं करणं कसं चुकीचं आहे. आपल्या घरातच आहे, सांगितलेलं चुकीचं आहे का नाहीये, पण जर त्या माणसाची, त्या व्यक्तीची अजून अपरिपक्व अवस्था असेल, तर अशा अपरिपक्व अवस्थेमध्ये त्याला हे समजणार नाही. आणि त्यामुळे काय होईल, की तो जे करतोय ना, ते सुद्धा धडपणे करू शकणार नाही, तो विचलित होईल. यालाच म्हणतात काय, की बुद्धिभेद करणं. मग त्याच्यामुळे काय आहे, म्हणजे तो जे करतो आहे ना, ते त्याला करू द्यावं. आणि संतांनी सगळ्या हेच केलेलं आहे, तुम्ही करताय ना, जरूर करा, ते करत राहा. आणि जेव्हा ते एक विशिष्ट पातळीला जातील, तेव्हा त्यांना सांगायचं, अरे तू आता असं केलंस तरी चालेल,
तुमची काय कपॅसिटी आहे तसा उपदेश करायला पाहिजे. आणि काय माहितीये का, म्हणजे याच्यामध्ये काही लोक कसे करतात, स्वर्ग सुखाची प्राप्ती म्हणजे मृत्यूनंतर. आता तर सुख मिळालंच पाहिजे, पण स्वर्ग नंतर, मृत्यूनंतर सुद्धा स्वर्ग मिळाला पाहिजे. आता जर त्यांना सांगितलं, अहो स्वर्गविर्ग काही नसतं, असं कुठली जागाच नाहीये मुळे स्वर्गविर्ग. आता जे करतो ना ते या जन्मात इथंच भोगायचंय. पण आता तुम्ही त्या माणसाची वृत्ती असण्याचं, तो म्हणजे अरे च्छा, मी तर हे सगळं त्याच्यासाठी करत होतो. या आता मी चांगलंच वाईट नाही करत आहे, पण त्याच्या हातून जी कर्म होत आहेत त्याच्यामध्ये काय होईल, शंका निर्माण झाली. काम्य कर्म करतोय तो, काम्य कर्म पण करतोय ना, कुठली तरी अपेक्षेने का होईना चांगलं कर्म करतोय ना, ही पहिली स्टेप आहे. पण आधी माणसं कर्मच करत नाहीत चांगली, म्हणून त्यांना काय, बाबा आपण लहान मुलांना म्हणतो ना, मी तुला चॉकलेट देईन पण तू हे कर, तसंच आहे की त्यांना आधी लालूच दाखवायची, त्यांना कर्म प्रवृत्त करायचं, आणि मग हळूहळू चॉकलेट खाणं आपल्याला कसं दातांसाठी खराब आहे, चॉकलेट नाही खायला पाहिजे, त्याच्याऐवजी तू काय खा, मग त्याला आपण काहीतरी फळ काहीतरी सांगू ते, म्हणजे पण त्याला पहिल्यांदा कळेल का, नाही कळणार. असंच सामान्य माणसांचं. इथे भगवंत तेच सांगतात की त्यांना अशा प्रकारे बुद्धिभेद करू नका, त्याला आवड त्यांना करू देत, ते करतायत ना करा, हळूहळू सांगा की याच्यात कर, याच्यातच रमू नकोस रे, तू रोजच फक्त तेवढं करणार आहेस, त्याच्यात रमू नकोस, अजून तुला पुढे जायला पाहिजे. पण जेव्हा तो हे कर्म उत्तम पद्धतीने करेल ना, तेव्हाच तो पुढची पायरी चढेल. सकामतेकडून निष्कामतेकडे जाण्याचा टप्पा जो आहे प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. म्हणजे जसा जो आहे तसा त्याला उपदेश करा. अपरिपक्व असताना त्यांनी जर हे अशा प्रकारचे श्रवण केलं तर काय होईल, तेच त्यांच्या दुःखाचं कारण होईल. त्यांनी हित तर होणारच नाही, उलट त्यांना दुःख निर्माण होईल. का? कारण मनामध्ये द्वंद्व निर्माण झालं, हे करू, आधी करत होतं ते बरोबर आहे की आता हे सांगतात ते बरोबर, कारण अजून मनातली आसक्ती गेलेली नाहीये, ते कर्माचा त्याग करू शकत नाही, मनाची तयारी नाहीये. आणि जोपर्यंत तयारी नाही तोपर्यंत ती पुढची सांगितलेली साधना होणं शक्य नाही. आधी त्यांना काय होईल, म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे, त्रिशंकू अवस्था आपण ज्याला म्हणतो ना, दड हे पण नाही दड ते पण नाही, अशी त्यांची अवस्था होईल. म्हणून संत नेहमी काय म्हणतात, जनाच्या चालीने चालावे, जनांच्या बोलीने बोलावे, हळूहळू शिकवित जावे सकळ जग. आणि गाडगे महाराजांचं याच्या बाबतीत अतिशय उत्तम उदाहरण आहे. गाडगे महाराज जेव्हा प्रवचन करायला जायचे ना, प्रबोधन, समाज प्रबोधनच करायचे. आता त्या काळात तर पशुहत्या म्हणजे प्रत्येक देवाला बळी देणं वगैरे प्रकार होते. आता ताबडतोब लोकांचं पशु हत्या करणं, बळी देणं योग्य नाहीये, हे कसं सांगणार. मग ते पहिल्यांदा काय करायचे, जिथे अशा प्रकारच्या यात्रा चालायच्या तिथे पहिल्यांदा लोक त्यांना ओळखतच नसायचे मुळात. तर मग तिथं गेल्यानंतर लोक, तुम्ही जर जत्रेला कधी गेला असेल तर बघा, तर तिथे लोक खूप घाण करायचे. मग हे गाडगे महाराज काय करायचे, आज जिथं जेवण करून कचरा टाकला असेल ना तो गोळा करायचा, मी आधी स्वच्छ करायचं, झाडण्याचं काम न बोलता करायचं. आपण आधी केले मग सांगितले, मग लोक काय करायचे, म्हणजे लोकांना आपण जातो तिथला भाग स्वच्छ ठेवावा हे स्वतः आचरण करून सांगायचं. नुसतं सांगायचं नाही हे स्वच्छ करा, काय खाल्लंच नाही एवढं सगळं साफ करण्याची जबाबदारी आहे, बोलायचं नाही, आधी करायचं. लोकांना कळायचं नाही, लोक काय करायचे, म्हणजे किती लोक अडाणी असतात, लोक म्हणायचे अरे बाबा झाडतोयच ना, अरे हा हा जरा इकडनं झडून घे, हा जरा तिकडनं झडून घे, आता इथं टाकल्यात कांद्याच्या साली, हा इथं जरा फलपट टाकले, म्हणजे हा मनुष्य आपल्यासाठी काम करतोय ही सुद्धा जाणीव नसते. अज्ञानी म्हणजे काय असतं ते तुम्हाला आता कळेल की हे समजतच नाही. म्हणजे तो मनुष्य काम करतोय त्याला मदत करण्याच्या ऐवजी उलट त्याला आणखीन काम करायला सांग. आणि अशा प्रकारे नंतर लोकांच्या लक्षात यायचं की अरे हा जो मगाशी झाडत होता तो आता झालं सगळं, जे खाल्लं जेवण खावणं झाली, आता म्हणे तिथं प्रवचन व्हायचं सगळ्या देवळामध्ये, मग प्रवचनाला हा मगाशी झाडणारा मनुष्यच उभा आहे, मग तो मनुष्य कोण आहे. मग गाडगे महाराजांचा एकदम बदल व्हायचा. मग गाडगे महाराज लोकांशी बोलता बोलता म्हणायचे, मग काय इथे कशाला आलात, अच्छा देवाला आलात, मग काय देवाला काय मागितलं, लोकांना बोलतं करायचे. त्यांचं प्रवचन म्हणजे प्रश्नोत्तर असायचे, लोकांकडनं काढून कसं घ्यायचं. अच्छा मग तुला काय झालं, हा बाळाला बरं नाही, बरं बरं काय झालंय, मग कशासाठी, काय नवस बोलला की नाही, नवस हो बोललो ना, काय काय नवस बोललास, असंच बोललास ना, 4 पायाचं तुला देईन, माझं 2 पायाचं बरं कर,
बळी म्हणजे कुठलं कोकरू किंवा काय जे बळी द्यायचं असेल ते 4 पायाचं तुला देईन, 2 पायाचं बरं कर म्हणजे माझ्या मुलाला बरं वाटेल. आणि मग लोक विचार करायला लागायचे, मग जसं ते 4 पायाचं लेकरू आहे, तुझं लेकरू कसं प्रिय, तसं ते लेकरू प्रिय नाही. लोकांच्या मध्ये परिवर्तन कसं करायचं हे भगवंत तेच सांगतायत. हळूहळू करायचं, बुद्धिभेद निर्माण करायचं नाही. आधीच सांगितलं, लेक्चर दिलं मोठ्याने की पशु हत्या करणं कसं चुकीचं आहे. ते म्हणते लोक काय म्हणतील, हो त्याला हाकलून द्या बरं, आम्ही इथे सगळेजण इथं त्या जो कोण बाबा बोलतोय त्याला पहिले हाकलून द्या. नाही, आधी लोकांना अशा प्रकारे शिकवायचं, मग लोक विचार करतील. पशु हत्या म्हणजे हे प्रबोधन जे आहे ना, तर या पद्धतीने करायचं. आणि भगवंत इथे ते सांगतात की न बुद्धी भेदय जनय. आणि भगवंताने स्वतः काय केलं, स्वतः तशाच प्रकारे मग आचरणात आणलं ना, की लहानपणापासून निष्कामता भगवंताची आहेच. गोकुळात बघा, द्वारकेमध्ये बघा, मथुरेमध्ये बघा, प्रत्येक ठिकाणी त्यांनी निष्कामतेचा माहोल तयार केलेला आहे. लोकांना तो मार्ग दाखवलाय. म्हणजे लोकांना आपण जेव्हा भक्तीचं उदाहरण देतो तेव्हा बघा, प्रत्येक वेळी गीतेमध्ये उदाहरण कोणाचं, गोपींचं. यथा व्रज गोपिकांना, भक्ती कशी असली पाहिजे, गोपिकांसारखी. पण त्याची सुरुवात भगवंतानी कुठे केली आहे, गोकुळातूनच केलेली आहे. भगवंतानी सगळे आदर्श अशा प्रकारे, निष्कामता कुठनं शिकल्या, भगवंतानीच आदर्श घालून दिलेला आहे, गोकुळापासून आहे बघा. म्हणजे अशा प्रकारे भगवंतानी या लोकांना गोकुळात गोपालांसारखेच राहिले. लोणी खाल्लं, पण चोरणं हा शब्द आपण वापरतो. आधी आपल्या समाजासाठी आपली मुलं दष्टपुष्ट करा, कंसाच्या दरबारात राजाला नेऊन देऊ नका, आचरणातनं सगळं दाखव. पण लोकांना नुसतं सांगितलं असं अजिबात नाही, बंदी न्यायला, तर नाही. त्याच्यातनं असे धडे घालून दिले, प्रत्येक वेळेला गोडी लावलेली. आणि मग म्हणजेच काय, थोडक्यात जी भक्ती शिकवायची होती, निरपेक्षता शिकवायची होती, ती आपल्या आचरणातनं शिकवली आणि प्रेमाने लोकांना गोडी लावली. हेच भगवंत आता इथे सांगतात की अशा प्रकारे अर्जुना तू सुद्धा असा का वाग. का, कारण पुन्हा तेच उदाहरण आहे की आदर्श तुला लोक, समाज तुला आदर्श समजतो, त्यामुळे तू असं कर. किंबहुना बघा 6वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये भगवंतानी असं म्हटलंय, आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति अर्जुन. आता ज्यांचा 6वा अध्याय झाला त्यांना कळेल. सुखं वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. म्हणजे जो सुख आणि दुःख याच्यामध्ये आत्मौपम्य दृष्टी ठेवतो, म्हणजे काय, समदृष्टी ठेवतो, तो कर्मयोगी अत्यंत श्रेष्ठ आहे, असं भगवंत तिथे म्हणतात. की अशा प्रकारे समत्व योग भगवंत अर्जुनाला सांगतं की समत्व योग पाहिजे. आणि मग समत्व योग साधायचा असेल तर काय पाहिजे, मनावर ताबा पाहिजे. आता अर्जुन एकाग्रतेने, आपण बघितलंय भगवंत बोलतात तर ऐकतो आहे, तेव्हा अर्जुनाच्या मनात प्रश्न येतो की तू इथं म्हणतो समत्व बुद्धी योग, पण ते मन आहे ना, ते कसं काय ताब्यात ठेवायचं. मग अर्जुन भगवंताला विचारतो प्रश्न, चंचलम हि मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरी वसुदुष्करम. म्हणजे हे ते चंचल मन जे आहे, अरे ते वाऱ्यासारखं आहे, वाऱ्याला ताब्यात ठेवण्यासारखं आहे. इतकं ते अवखळ आहे, अतिशय अवघड आहे. तू सांगतोस, पण मग इथे भगवंत असं त्याला नाही म्हणले की मी सांगतो ते ऐक, मी आता तुला काय सांगितलंय, समत्व योग साधला पाहिजे. अर्जुनाने प्रश्न विचारल्यानंतर भगवंत त्याला म्हणले, बरोबर आहे तू म्हणतो, ते मन जे आहे ना ते फार हट्टी आहे, बलवान आहे. म्हणजे आता अर्जुन ऐकण्याच्या मनस्थितीत आलाय. जसं आपण लहान मुलांच्या बाबतीत हेच वापरतो, तू म्हणतोयस ना ते बरोबरच आहे रे, फक्त ना तू एवढं बघ, मी म्हणते ते आधी आपलं ऐकायचं असेल मुलांनी, तर आधी आपण त्यांना होला हो म्हणतो, त्यांना म्हणतो तुझं म्हणणं काही चुकीचं नाही, तुला राग आला ना अगदी स्वाभाविक आहे, तुला मित्राशी भांडण झालं मग राग आला स्वाभाविक आहे रे, आता बघ ना तो असं, आता तू जे बोललास ते योग्य होतं का. पण जर मी आधी मुलाला म्हटलं नाही की तुझं पहिल्यांदाच म्हटलं तुझं चुकलं, तर तो माझं ऐकणारच नाही. मी आधी त्याला म्हटलं तुझं अगदी योग्य आहे, पण तू जे बोललास ते योग्य होतं का, मग तो विचार करेल की खरंच मी बोललो ते योग्य आहे का. तेच भगवंत इथे अर्जुनाच्या बाबतीत काय, अर्जुनाला काय म्हणताय की असंशयम ही मनो महाबाहो मनो दुर्निग्रह चलन. आता हे तू म्हणते ते खरोखरच आहे, मन हे अत्यंत बलवान आहे, हट्टी आहे, पण त्याच्यावर ताबा मिळवणं अशक्य नाही, अवघड आहे पण अशक्य नाही. मग तो कसा मिळवायचा, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन. अभ्यास आणि वैराग्य या 2 मार्गांनी मनावर ताबा मिळवता येईल. अर्जुनाला असं, म्हणजे बघा आधी अर्जुनाचं मनोबल कसं वाढवलं, अशक्य काही नाही, अवघड नक्की आहे,
आणि पण ते अशक्य नाही. म्हणजेच योग्य विचारांवर आणण्यासाठी भगवंतानी त्याचा बुद्धिभेद केलेला नाही. हा बुद्धिभेद आहे. बुद्धिभेद न करता अर्जुनाच्या होकाराला हो म्हणून हळूहळू हळू त्याला पुढे नेलेलं आहे. हे इथं भगवंताला पाहिजे. किती आपल्याला संतांनी अशीच उदाहरणं दिली. गोंदवलेकर महाराजांनी असं सांगितलं, ते असं म्हणतात की जो माणूस ज्या पातळीवर असेल ना त्या पातळीवरून तो पुढे कसा जाईल हे सांगण्याची माझी भूमिका आहे. मी सगळ्यांना सारखाच उपदेश करत नाही. ज्याची जी योग्यता तिथून त्यांनी पुढे जायला पाहिजे. म्हणजे किंवा अजून रामकृष्णांचं पण असं उदाहरण. रामकृष्ण तर बऱ्याच वेळा व्यवहाराचं उदाहरण. रामकृष्ण असं म्हणतात की बघा, आई जी असते ना ती फार शहाणी असते. आईला 4 मुलं आहेत. मग ती काय करते, प्रत्येकाची आवड लक्षात घेते. म्हणजे समजा बटाट्याचीच भाजी करायची असेल ना तर आई काय करते, त्या बटाट्याची कुणाला उकडून भाजी करते, कुणाला रस्सा भाजी करते, कुणाला अजून पातळ भाजी करते, कुणाला पराठे करून देते. जशी ज्याची आवड त्याला काय झेपेल ते ते आई करते. हे खाण्याच्या बाबतीत झालं. तुझ्या पोटाला जे झेपेल, तुला जे आवडेल त्या मग परमार्थाच्या बाबतीत हेच आहे. ज्याची ज्याची कुवत जशी आहे तसा तसा त्याला उपदेश करायचा. हेच भगवंत सांगतायत, न बुद्धी भेद आहे. म्हणजे हीच भूमिका पाहिजे. आता ज्ञानेश्वरांनी सुद्धा हीच भूमिका त्यांच्या शब्दामध्ये सांगितली की जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी म्हणून बाळका जैसे नेदावी धनुर्धरा. म्हणजे जे लहान बाळ स्तनपान करणारं बाळ आहे त्याला ते पक्वान्य केवी जेवी, ते पक्वान्न खाऊ शकेल का? तैसे म्हणजे त्याप्रमाणे वागावं. तैसी कर्मी जया अयोग्यता तया प्रती नैष्कर्म्यता न प्रकटावी खेळता आधी करुणी. म्हणजे त्याच्याप्रमाणे किंवा तेथे सक्रियाची लावावी, त्याची एकी प्रशंसावी, नैष्कर्मी ही दावावी आचरणी. म्हणजे ज्यांना साधी साधी कर्म सुद्धा नीट करता येत नाही त्यांना अशा प्रकारे नैष्कर्म्यतेचं महात्म्य सांगू नये. हे जे आहे ना की अशा प्रकाराला कारण का होत आहे, काय होईल भगवंते म्हणतात, तेथे सत्क्रियाची लावावी, त्याला आधी सत्कर्म करावं लावावं, त्याची एक प्रशंसावी, तो जे सत्कर्म करतोय त्याचीच प्रशंसा करा. नैष्कर्मी ही दावावी आचरणी, त्याला आचरून दाखवायची. कधी की आधी ज्याला ते करता येईल त्याला. नैष्कर्म्य जर त्याला सांगितले आधी सकाम कर्म तर नीट करता येऊ दे. नाहीतर काय होईल, तो नैष्कर्म्याला निष्क्रियता मानेल. त्याला वाटेल नैष्कर्म्य म्हणजे काय, काही करायचं नाही, ती निष्क्रियता आहे. त्याच्या मार्गाने जाईल आणि त्यामुळे काय होईल, तो जे काही कर्म करतोय उपासनेचं, पठणाचं, ध्यानाचं, जे काही कर्म करत असेल त्याच्यातनं ते कर्म सुद्धा तो करणार नाही आणि स्वतःच नुकसान करून नये. म्हणून सत्कर्मांची प्रशंसा करायला त्याला सांगितलं पाहिजे तू हेच कर, असं करायला लावून लावून हळूहळू त्याच्यामध्ये बदल करावा. आता बघा ज्ञानेश्वर स्वतःच उदाहरण कसं आहे. ज्ञानेश्वर स्वतः अद्वैत तत्वज्ञानवादी होते, अद्वैत. पण ज्ञानेश्वर जेव्हा वारी करायचे पंढरीची, तेव्हा गळ्यामध्ये पांडुरंगांच्या पादुका गळ्यात घालून वारी करायची. त्यांना गरज होती का अशा कुठल्या गोष्टी घ्यायच्या, डोक्यात तुळस घेतात, म्हणजे काय थोडक्यामध्ये भगवंताची काही खूण अशी जे बरोबर घेऊन जातात याची त्यांना गरज होती का? त्यांना गरज नव्हती. पण परंपरा काय आहे, प्रथा काय आहे, कोणता समाज माझ्या बरोबर आहे, म्हणजे हळूहळू शिकवून जावं. म्हणजे काय, त्यांना त्याच पद्धतीने समजतंय ना, त्या पद्धतीने वागायचं. म्हणजे नामाच्या माध्यमातून समाजाला अद्वैतापर्यंत न्यायचं. आधी विठ्ठल 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 करू दे, मग आता विठ्ठलाची मूर्ती समोर आणू देत, मग नंतर विठ्ठल नसला तरी चालेल. अशी अवस्थाला किती काळ जाणार, पण न्यायचंय त्यांना बरोबर. पण आधी त्यांच्यासारखंच वागायचं. द्वैताकडून अद्वैताकडे जायचा प्रवास आहे, पण तो अशा पद्धतीने. म्हणून न बुद्धी, हा शब्द जो वापरलाय त्याच्यासाठी आहे की आता हा जो गीतेतला जो उपदेश आहे ना, तो अनेक आपल्या पुढाऱ्यांनी सुद्धा, म्हणजे आपण आता म्हणतो सध्या ज्या पद्धतीने गणपती उत्सव साजरे केले जातात, तेव्हा लोक म्हणतात काय लोकमान्यांनी रस्त्यावर आणून ठेवलाय गणपती उत्सव. पण त्या काळामध्ये लोकमान्यांनी काय केलं की याच्यातनं ज्या लोकांना, लोक कसे होते, उत्सव प्रियच आहेत ना, मग लोकांची नस ओळखली आणि त्याला सार्वजनिक स्वरूप दिलं आणि त्याच्यातनं देशभक्ती लोकांना शिकली. तुम्हाला उत्सव आवडतात, तुम्हाला आवडताना कीर्तन मेळे सगळं आवडतं ना, मग ह्याच्यातनं म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. त्याच्यातनं लोकांना संघटित करायचं होतं, त्यांचा उद्देशच वेगळा होता, लोकांना संघटित करायचं,
देशप्रेमाची भावना त्यांच्यात निर्माण केली. आता त्याचं स्वरूप आपण खराब केलं. लोकमान्यांचा उद्देश तो नव्हता. म्हणजे आता जे सांगितलं की लोकांच्याच गोष्टींचा वापर करून त्याचा वापर विधायक कार्यासाठी करणं.